हॅलो कमी कर विको कमी कर याचा बेस दे थोडा याला हरे राम कृष्ण हरे हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी हॅलो हॅलो झाले ओ साजनी सुख झाले ओ सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले हो सुख झाले हो सुख झाले वो साधने तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव तो हा माधव तो हा माधव बरवा तो हा माधव तो हा माधव
विठ्ठली म्हणून विठ्ठली विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल परवा तो हा विठ्ठल परवा हे सर्व सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर हो तो हा विठ्ठल परवा परवा तो हा माधव परवा ओ बाप रखुमाय बाप रखुमाय देवीवर तो हा विठ्ठल परवा परवा तो हा विठ्ठल परवा हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरि जय जय राम जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय हरे जय हॅलो 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 फॅन चालू आहे ना बाकीचे कूलर बंद करते कूलर मुळे आवाजाचा प्रॉब्लेम येतो केले चालते काही होते ते मागचे दोन मोठाले बंद कर फक्त फॅन चालू ठेव अरे अरे वैष्णव तो जया अवघी देवावरी माया अवघी देवावरी माया अवघी देवावरी माया हरे वैष्णव तो जया अवघी देवा हरे माया अवघी देवा हरे माया अवघी देवा हरे माया नाही अनेक प्रमाण तन धन तृण जन तन धन तृण जन तन धन तृण जन नाही अनेक प्रमाण द्रोण धन जन द्रोण धन जन धन जन हे पडता जड भारी नेमान टळे निर्धारी नेमान टळे निर्धारी नेमान टळे निर्धारी हे पडता जड भारी मन कळे निर्धारी नकळे निर्धारी नकळे निर्धारी ओ तुका मने याती हो का तयाती भलते हो का तयाती भलती हो का तयाती भलती हरे तुका म्हणे याचे हो का तयाचे भल हो का तयाचे भल हो का तयाचे भलाचे भल नाही अनेक प्रमाण 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 तन धन तृण जन तन धन तृण जन तन धन तृण नाही अनेक प्रमाण तन तृण जन तन तृण जन तन हे विडोबार कुमार जय जय विठोबार कुमार विडोबार कुमार
हॅलो 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 रे तुम्ही करा वैष्णव तुझया वैष्णव तुझया वैष्णव तुझया वैष्णव
तन धन तृण जन
दादा आवाज दे ना मॉनिटरला आवाज वैष्णव तो जया अवघी देवावरी माया नाही अनेक प्रमाण तन धन तृणजन पडता जड भारी नेमा नटळे निर्धारी नाही अनेक प्रमाण तन धन तृणजन तुका म्हणे याती हो का तयाती भलती नाही अनेक प्रमाण तन धन तृणजन महायोग पीठे तटे भीमरथ्यामुरं पुंडरीकाय धातु मुनीन्द्रेः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगाकरू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजस प्रदीप्रदेशं विधीन्द्रादिदेवे सदास्तु यमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अदत्रय जननी देवाची संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजा वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुलिया नमो सद्गुरु तू कया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती कमी ठेवावा नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेला गे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेरू श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करे दंडवत साष्टांग हे करी दंडवत श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करे दंडवत साष्टांग हे करे श्री संताची माथा चरणावरी श्री संताची माथा चरणावरी साष्टांग करी दंडवत साष्टांग करी दंडवत श्री संताची माथा चरणावरी श्री संताची माथा चरणावरी
वैष्णव तो जया अवघी देवावरी माया. थोडा विको कमी कर. नाही अनिक प्रमाण तन धन तृणजन प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी. चिंतन रूपी सेवेसाठी जो निवडलेला अभंग आहे हा जगद्गुरु जगतमान्य देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरू असणारे ज्ञानेश्वर तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबारा वैष्णवाचा आंतरिक लक्षण सांगतात. अभंगावर चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद्य विषय थोडा विको कमी करतात अजूनचा. अभंगावर चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हा सर्व मायबापासमोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा. तो असा भव्य दिव्य स्वरूपाचा हा एक दिवशी कीर्तन महोत्सव काय कारणानं आहे, काय निमित्तानं आहे, तुम्हा सर्व मंडळीला ज्ञात जरी असलं तरी सांगण्यासाठी तुम्हाला खूप दुरून बोलवलंय. साईबाबाच्या मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे आणि त्यानिमित्त आमच्या अशोकदादा वखारे व त्यांचं सर्व वखारे कुटुंबीय सर्व ग्रामस्थ मंडळी यांच्या सर्वांच्या अनमोल सहकार्याने हा एक दिवसाचा महोत्सव आणि त्यानिमित्त तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला आहे. अनेक महाराष्ट्रामध्ये साईबाबाचे मंदिर मी पाहिले आणि मुंबईमध्ये सुद्धा साईबाबाचे अनेक कार्यक्रम केले. शिर्डीच्याही देवस्थानाला दर्शनाला गेलो. पण खरं सांगू का महाराज, शिर्डीच्या साईबाबाच्या दर्शनाला गेल्यानंतर जेवढा आनंद माणसाच्या मनामध्ये प्राप्त होतो तेवढाच आनंद या मंदिरामध्ये गेल्यानंतर. एवढं गोड मंदिर आमच्या अशोकदादांनी बांधलंय, द्यावे तेवढे धन्यवाद. खूप सुंदर नियोजन केलंय. मंडपाचं डेकोरेशन पाहिल्यानंतर, ते झुंबर पाहिल्यानंतर, ते लाईट पाहिल्यानंतर मला अजून सुद्धा मनावर विश्वास पटत नाहीये की नेमकं इथं लग्न आहे का कीर्तन आहे. बरोबर आहे का नाही? कारण की एवढा खर्च बहुतांशी तुमच्या तिकडं लोक लग्नाला करतात, एवढा खर्च बहुतांशी लोक तुमच्या तिकडं पोराच्या वाढदिवसानिमित्त करतात, एवढा खर्च बहुतांशी लोक तुमच्या तिकडे मुलीच्या लग्नासाठी करतात, मुलाच्या लग्नासाठी करतात, घर भरणीसाठी करतात. पण भगवंतासाठी सुद्धा, एका संतासाठी सुद्धा, एका महात्म्यासाठी सुद्धा एवढा खर्च करणारे लोक तुमच्या परिसरामध्ये आहे. म्हणून द्यावे तेवढे धन्यवाद आहे महाराज. किती ऐश्वर्य संपन्न कार्यक्रम आहे महाराज. मी तर नेहमी सांगत असतो, महाराष्ट्रभर नाही कीर्तन करता, मी 4 राज्यामध्ये कीर्तन करतोय महाराज. दररोज 1-2 कीर्तन तर डेली करावं लागतात. पण लक्ष देऊन ऐका, कीर्तन कसे ऐश्वर्यात करायचे, कीर्तन कसे थाटामाटात करायचे, कीर्तन कसे ऐश्वर्य संपन्न करायचे, हे जर महाराष्ट्रातल्या कीर्तनकाराला पाहायचं असेल तर माझी तरी त्याला विनंती आहे, निश्चित त्यानं भिवंडी तालुका आणि ठाणे जिल्ह्यामध्ये येऊन कीर्तन करावे महाराज. वा, किती गोड नियोजन. आमच्या अशोकदादांना द्यावे तेवढे धन्यवाद. जेवढं त्यांचं घर सुंदर आहे, लक्ष देऊन ऐका बरं, जेवढं त्यांचं घर सुंदर आहे त्याच्यापेक्षा 10 पट सुंदर त्यांनी मंदिर बांधलं. म्हणून द्यावे तेवढे धन्यवाद. आणि खरं जर घर माणसाचं काय असेल तर मंदिरच आहे महाराज. बरोबर आहे का नाही? अरे जोही कोणी महाराज तुमच्या इथं येईल, तुमच्या गावामध्ये येईल, त्यावेळेस तो तुमच्या बंगल्याचं वर्णन नाही करणार. हजारो लोकांचे बंगले महाराज वस पडलेले, काही फार्म हाऊस, कुत्रे सुद्धा नाहीये राहायला तिथं. 200-200 कोटी रुपयाचे फार्म हाऊस आहे पण राहायला कोणीच नाहीये. लक्ष देऊन ऐका, वर्णन बंगल्याचं नाही होत, वर्णन होतं मंदिराचं. ज्यावेळेस कोणताही एखादा अपरिचित मनुष्य, एखादा महात्मा असेल, एखादा संत असेल, एखादा संन्यासी असेल, एखादा ब्रह्मचारी असेल, तो ज्यावेळेस तुमच्या गावात मुक्कामाची अपेक्षा करेल ना, तर त्यावेळेस तुमच्या तो बंगल्याची अपेक्षा नाही करणार. पहिलं तो तिथल्या गावातल्या लोकांना विचार का हो एखादं सुंदर मंदिर तुमच्या तिथं आहे का. आणि ज्यावेळेस तो महात्मा हे मंदिर पाहिल त्यावेळेस त्या महात्म्याला सुद्धा आनंद होईल. एवढं गोड मंदिर तुम्ही सर्व मंडळींनी बांधलंय, म्हणून द्यावे तेवढे धन्यवाद. आता मंदिर बांधणाराही सुंदर आहे, ज्याचं मंदिर तोही सुंदर आहे. आता तुमच्याकडे पैसा जरी असला तरी मंदिर कसं बांधायचं हे फक्त आमच्या मराठवाड्याला जमतं बरं महाराज. बरोबर आहे का नाही? म्हणून आमचे माळाकोळीचे आमचे ओम भैया त्यांनी हे सुंदर मंदिर बांधलं. एकदा आमच्या ओम भैयासाठी सर्वांनी टाळी वाजवा महाराज. वा, पैसा खर्च करणारे लोक जगामध्ये भरपूर आहे, पण ते पैसा खर्च करून ते मंदिर पाहिल्यानंतर समाधान प्राप्त होतंय. एवढं गोड मंदिर आमच्या अशोक भैयांनी बांधलंय. आणि त्यानिमित्त तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय. अगदी थोड्या वेळामध्ये या अभंगाची भूमिका मला तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवायची. आपण पुण्यवान मंडळी आहोत दादा सर्व, की तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये हा सुवर्ण योग तुम्हाला आणि मला प्राप्त झालाय. थोडं लक्ष द्या माझ्या कीर्तनाकडे. भाग्योदयन बहुजन्म समर्जितेन, विको कमी कर थोडा.
भाग्योदयन बहुजन्म समर्जितेन सतसंगमंच लभते पुरुषो यदा वै अज्ञान हेतु कृत मोहमदांधकारणाशं विदाय हि तदोदयते विवेकः विठ्ठल 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 कुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य असल्याशिवाय माणसाला कीर्तन भागवत रामायण कसं आवडलो. बहुत सुकृताची जोडी मनोनी विठ्ठली आवडी. तुकोबरायचं प्रमाण किती गोडी पहा. तुकोबराय सांगतात तुका मने होता ठेवा तुका मने होता ठेवा तुका मने होता ठेवा हो तुका मने होता ठेवा हो तुका मने होता ठेवा हो तुका मने होता ठेवा तुका मने होता ठेवा तुका मने होता ठेवा हो तो या भावा सापडला हो तो या भावा सापडला सापडला संत दर्शनी हा लाभ संत दर्शनी हा तोया भावा सापडला तोया भावा सापडला संत दर्शनी हो संत दर्शनी तुका मने होता ठेवा तो या भावा सापडला. काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य असल्याशिवाय माणसाला कीर्तन भागवत रामायण आवडत नाही. आपण पुण्यवान मंडळी आहात दादा. एवढ्या बहुसंख्येने तुम्ही आणि मी सर्व मंडळी इथे उपस्थित आहोत. मी दररोज कीर्तनातून सांगतो अरे जिंदगी में सपने तो हर कोई सजाता है जिंदगी में सपने तो हर कोई सजाता है लेकिन मेरा भगवान हर किसी का सपना कभी पूरा नहीं करता मेरे दोस्त. उसी तरह इस धर्म मंडप में भी हर कोई आना चाहता है. इस मंदिर में भी हर कोई आना चाहता है लेकिन आता तो वही है जिसे मेरे साई बाबा बुलाते हैं. महाराज आपण सर्व मंडळी पुण्यवान आहात आणि तुम्हा सर्व मायबापांची सेवा करण्यासाठी निवडलेला अभंग मी जगद्गुरु तुकोबरायचा आहे. 4 चरणाचा आहे. या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय परमार्थ करणाऱ्या लोकांना सांगतात की वैष्णव कोणाला म्हणायचं. वैष्णव तो जया अवघी देवावरी माया. 4 प्रकारचे वैष्णव शास्त्रामध्ये सांगितलेले. अधम 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 मध्यम आणि चौथा उत्तम. 4ही वैष्णव मी तुमच्या समोर ठेवणार आहे. पहिला जो वैष्णव आहे तो अधम आहे. अधम या शब्दाचा अर्थ आहे ज्याला अजिबात परमार्थविषयी आवड नाही त्याला काय म्हणतात अधम. त्याला तुमच्यानी माझ्या भाषेत नास्तिक म्हणलं तर काही वावगस होणार नाही. भागवतामध्ये वेण राजाचं चरित्र सांगत असताना शुकाचार्य भगवान राजा परीक्षितील नास्तिक माणसाचं वर्णन सांगतात. यदा वेदेषु देवेषु गोषु विप्रेषु साधुषु धर्मीमय विद्वेषु सवाषु विनश्यति. जो वेदाला मानत नाहीये जो शास्त्राला मानत नाही जो धर्माला मानत नाही जो गाईला मानत नाही त्याला नास्तिक म्हणायचं. आज एवढं गोड निवेदन आमच्या अशोक भाई यांनी केलंय. त्यांच्या सर्व वखारे कुटुंबियांनी केलंय. पण काही लोक इकडे येऊन पाहत सुद्धा नाही. त्यांना अधम म्हणलं तर काही वावगस होणार नाही. एक त्याच्यापेक्षा बरा आहे आदम आदम. काही लोक कीर्तनाला येत नाही पण जेवायला मग जाऊ द्या. जे येत नाही ते कमीत कमी जेवायला तरी आले ना. बरं आहे कमीत कमी प्रसाद घ्यायला आले त्याला आदम आदम. जे लोक कधीच येत नाही पण कमीत कमी महाप्रसाद आला का वयना चला बाबा आपण महाप्रसाद घेऊ. एक वेळचा प्रसंग आहे. अकबर बादशाहने बिरबलाला प्रश्न केला. बिरबल जी मालक कितवी शिकलाय रे तुझा मुलगा. बिरबलाने जे उत्तर दिलं ते ऐकण्यासारखं आहे. राजेसाहेब समथिंग इज बेटर दॅन नथिंग. जे मुलं भरपूर काही शिकलेले त्यांच्यापेक्षा माझा मुलगा थोडा कमी शिकलेला आहे आणि जे काहीच शिकले नाही त्यांच्यापेक्षा माझा मुलगा थोडा जास्त शिकलेला आहे. तुम्हाला नाही कळलं मला माहिती आहे तरी माना हलवा आपल्याला पुढे चालायचंय. दुसरा वैष्णव आदम आदम. तिसरा जो वैष्णव आहे तो मध्यम वैष्णव आहे. मध्यम वैष्णवाचं वर्णन करत असताना शास्त्रकार सांगतात तो स्वतःही देवाचं चिंतन करतो आणि त्याच्या सहवासामध्ये येणाऱ्या प्रत्येक जीवाला देवाचं भजन करण्यासाठी प्रवृत्त करतो. नाशिकला एक खूप मोठे संन्यासी महाराज होऊन गेले. त्यांचं जीवनचरित्र वाचण्याचा योग माझ्या जीवनामध्ये आला. थोडं लक्ष द्या माझ्या कीर्तनाकडे.
त्या संन्यासी महाराजांच्या आश्रमाजवळ एक जिल्हा परिषदची शाळा होती. दुपारची शाळा सुटली की मुलं त्या आश्रमामध्ये खेळायला जायचे. ते संन्यासी महाराज त्या पोरांना बोलवायचे, ए पोरांनो, ए मुलांनो, इकडे या. मुलं ज्यावेळेस त्या संन्यासी महाराजांकडे जायचे त्यावेळेस ते संन्यासी महाराज त्यांना 4 आणे द्यायचे, 50 पैसे द्यायचे, गोळ्या द्यायचे, चॉकलेट द्यायचे, म्हणायचे, ए ए ए पोरांनो, ऐका ना, मला राम राम म्हणून चिडवा. काय म्हणायचे? मला राम राम म्हणून चिडवा. आता पोरांना चॉकलेट खायला भेटायचे, गोळ्या खायला भेटायचे, पैसे भेटायचे. पोरं दुपारची शाळा सुटली की त्या आश्रमाकडे जायचे आणि त्या साधूला पाहून म्हणायचे, ए राम आलाय रे, ए राम आलाय रे, ए राम आलाय रे. मुलं पुढं पळायचे आणि साधू महाराज त्या मुलांच्या पाठीमागं पळायचे. पण साधू महाराज त्या मुलांच्या पाठीमागं पळत असताना साधू महाराजांच्या डोळ्यामधून आनंद अश्रू यायचे. तो साधू विचार करायचा, तो महात्मा विचार करायचा, जरी हे मुलं मला चिडवत असेल, जरी हे मुलं मला त्रास देत असेल, तरी पण मी यांच्या मुखातून भगवंताचं काय करून घेतोय? चिंतन करून घेतोय. मी बोलतो असं रे, तुकोबरायचं प्रमाण किती गोडे पहा. सेवितो हरस वाटितो आणि गातानी विकोल्यात आहे. सेवितो हार, त्या धुमाचा आवाज कमी कर पकवाजाच्या, त्याच्यामुळे व्हायबल होतं ते. सेवितो हरस वाटितो आणि सेवितो हरस वाटितो आणि सेवितो हरस वाटितो अनेक. 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 यारे भोगुन घारे भोगुन कारण बरे. वरी जाते पाबुले समान. वरी जाते पाबुले समान. यारे होऊन कारण बरे. यारे होऊन कारण बरे. विठेवरी जाती पाबुला समान. विठेवरी जाती पाबुला समान. समान. मध्यम वैष्णवाचं वर्णन करत असताना शास्त्रकर्ता तो स्वतः तर देवाचं चिंतन करतोच, पण त्याच्या सहवासामध्ये येणाऱ्या प्रत्येक देवाला देवाचं भजन करण्यासाठी तो प्रवृत्त करतो. आमच्या अशोकदादांनी ठरवलं असतं तर साईबाबाचं घरच्या घरी सुद्धा वर्धापन दिवस साजरा केला असता. निमित्त जरी ते असेल, पण त्यांच्या निमित्तानं का होईना तुम्हाला आणि मला हरिकीर्तन ऐकायला मिळते, तुम्हाला आणि मला काही ना काही होईना का हरिपाठ ऐकायला भेटतोय. हे मध्यम वैष्णवाचं लक्षण आहे. ते स्वतःही देवाचं चिंतन करतात आणि सर्वांना देवाचं चिंतन करण्यासाठी प्रवृत्त करतात. 3 वैष्णव मी तुमच्या समोर सांगितले. आधम, आधम, आधम आणि तिसरा मध्यम. चौथा जो वैष्णव आहे तो उत्तम वैष्णव आहे. उत्तम वैष्णवाचं वर्णन करत असताना शास्त्रकार सांगतात, उत्तम वैष्णवाच्या सहवासामध्ये येणाऱ्या सजीव गोष्टी देवाचं चिंतन करतात नवल नाहीये. उत्तम वैष्णवाच्या सहवासामध्ये येणाऱ्या निर्जीव वस्तू सुद्धा देवाचं चिंतन करतात. नाथ बाबा रामायणात एक ओवी खर्च करतात, किती गोडे ओवी, लक्ष देऊन ऐका. निमिषार्थ तुटील वक्षण जेन सोडिती हरिचरण. ते वैष्णवा माझी अग्रगण्य राया ते जान उत्तम भक्त. अरे त्यांच्या सहवासामध्ये येणाऱ्या सजीव गोष्टी देवाचं चिंतन करतात नवल नाहीये. उत्तम वैष्णवाच्या सहवासामध्ये येणाऱ्या निर्जीव वस्तू सुद्धा देवाचं चिंतन करतात. लक्ष द्या गड्या माझ्या कीर्तनाकडे. मायबाप, प्रभू रामचंद्राच्या आज्ञेनुसार हनुमंतराय सीता शोधण्यासाठी लंकेकडे निघालेले. हनुमंतरायाने प्रभू रामचंद्र समोर हात जोडला. प्रभू, मी ज्या लंकेमध्ये चाललो तिथं रावणाच्या 80,000 बायका आहे, अनेक राक्षसांच्या अनेक बायका. मी माझ्या आई साहेबाला कसं ओळखायचं, माझ्या सीताई साहेबाला कसं ओळखायचं? हनुमंतरायाला प्रभू रामचंद्राने सांगितलं, हनुमंता, तुझी सीताई साहेब ज्या वाटिकेमध्ये असेल ना रे दादा, तिथले सर्व पशु पक्षी श्रीराम जय राम. प्रबल थोडा कमी कर.
श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. ए हनुमंता, तुझी सीताई साहेब ज्या वाटिकेमध्ये असेल तिथले पशुपक्षी देवाचं चिंतन करत असतील, एक तिथले राक्षस देवाचं चिंतन करत असतील, दोन तिथले झाडाच्या पालव्या सुद्धा देवाचं चिंतन करत असतील, तीन याच्या पुढे जाऊन सांगू करे हनुमान, तुझ्या सीताई साहेबाकडे येणारी हवा सुद्धा प्रभू रामचंद्राचा ध्वनी घेऊन येत असेल. किती गोड प्रमाण तुकोबराय वर्णन करतात पहा. राम जानकी जीवन योगियाचे निज ध्यान राम राजीव लोचन हो तुका चरण वंदित से राम जानकी जीवन योगियाचे ध्यान राम राजीव लोचन योगियाचे निज ध्यान राम राजीव लोचन हो तुका चरण वंदित से. उत्तम वैष्णवाच्या सहवासामध्ये येणाऱ्या सजीव गोष्टी देवाचं चिंतन करतात, नवल नाहीये. उत्तम वैष्णवाच्या सहवासामध्ये येणाऱ्या निर्जीव वस्तू सुद्धा देवाचं चिंतन करतात. मंगळवेळेची भिंत कोसळीये, नामदेवरायाने आवाज दिलाय, पांडुरंगाने आवाज दिलाय नामदेवराय, नामा ए नामा. धावत पळत माझे नामदेवराय पांडुरंगाकडे गेले. पांडुरंगा काय झालं ओरडण्यासाठी? काय नाही नामा, मंगळवेड्याची भिंत कोसळली रे, माझा चोख उभराय मरण पावला, जा त्याची अस्थी घेऊन ये. पांडुरंग परमात्म्यासमोर नामदेवरायाने हात जोडले. हो देवा, हजारो लोक त्या भीतीखाली दडून मेले हो, मी चोखोबरायची अस्थी कशी ओळखायची? पांडुरंगाच्या डोळ्याला धारा लागल्या आणि पांडुरंग परमात्मा रडता रडता नामदेवरायाला सांगतात, नामा अस्थी उचल आणि कानाला लाव. ज्या अस्थीमधून श्री विठ्ठल ध्वनी येणार आहे ते माझ्या चोखोबरायची अस्थी. हजारो कीर्तनकाराचं कीर्तन ऐकलंय महाराज तुम्ही, हजारो महाराज लोकांचे पारायण ऐकले, रामायण ऐकले, गाथे ऐकले, भागवत ऐकले. मला एवढंच सांगायचं तुम्हाला, मेल्यानंतर ज्या लोकांचे हाड विठ्ठल विठ्ठल म्हणत असेल त्या लोकांनी जिवंतपणे किती भजन केलं हे फक्त कीर्तनात आपण ऐकायचं, प्रॅक्टिकली करून पाहायचं नाही. आपल्याकडून काय शक्य आहे महाराज? आपल्या कीर्तनात बसल्या बसल्या आपले थोबाड विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही, हाड कधी म्हणणार आहे महाराज? आपल्यातलं जर एखादं मेलं, मरू नाही तसं कीर्तन होईपर्यंत, पण जर मेलं आणि त्याचं हाडूक घेतलं आणि कानाला लावलं त्याच्यातून शांताबाई आवाज येण्याची दाट शक्यता आहे. काही काही हाडातून झिंग झिंग झिंगाट, काही काही हाडायनं काय काशी केलेली महाराज, एवढी देशी पिलेली की हाडातून देशीचा वास येऊ शकतो महाराज. म्हणून हे तुमचं माझं वर्णन चालूच नाही, हे उत्तम वैष्णवाचं वर्णन चालू आहे. उत्तम वैष्णवाचं वर्णन करत असताना महाराज सांगतात, निमिषार्थ तुटीला वक्षण जेन सोडी ती हरिचरण ते वैष्णवा माझी अग्रगण्य राया ते जान उत्तम भक्त. चार प्रकारचे वैष्णव तुमच्या समोर ठेवले, अधम 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 मध्यम आणि चौथा उत्तम. वैष्णवाचे दोन लक्षण आहे, एक बाह्य लक्षण आणि दुसरं आंतरिक लक्षण आहे. बाह्य लक्षणाचं वर्णन करत असताना नाथ बाबाई वर्णन करतात आणि तुकोबराई वर्णन करतात. किती गोडे पहा. तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा, 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 तुळसी माळ गळा गोपी चंदन, तुळसी माळ गोपी चंदन टिळा, तुळसी माळ गोपी चंदन टिळा,
तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा तुळसी माळ गोपी चंदन टिळा तुळसी माळ गोपी चंदन टिळा वैष्णवाचं बाह्य लक्षण सांगत असताना तुकोबराय अजून एक प्रमाण खर्च करतात. ऐका ध्यान देऊन. ऊर्ध्वपुंड भाळ कंठी शोभे माळ विको कमी कर कापीजे कळी काळ तया भेने ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे ज्याच्या कपाळाला गोपीचंदन टिळा आहे त्याला वैष्णव म्हणा. काही साधक तुकोबरायकडे गेले. ओ बाबा ज्यांच्या गळ्यामध्ये माळ आहे ज्यांच्या कपाळाला गोपीचंदन टिळा आहे असे लोक ग्रामपंचायतच्या टायमाला धाब्यावर सापडतात. मग त्यांना वैष्णव म्हणायचं का? मी माफी मागून तुम्हाला विनंती करतो मायबाप. कीर्तनकार म्हणून तर करतोच पण एक संप्रदायाचा सेवक म्हणून सुद्धा विनंती करतो. बाह्य रंगाने कोणाला साधू म्हणू नका बरं महाराज. 2 तास कीर्तन करतो म्हणून तो लय चांगला आहे असं अजिबात नाही हो महाराज. 2 तास कीर्तन ऐकून कोणाच्या कीर्तनकाराच्या प्रेमात नका पडो त्याच्यावर नका श्रद्धा ठेवू महाराज. तो 22 तास काय करतो हे पाहन मग त्याच्यावर श्रद्धा ठेवा महाराज. मी या मताचा महाराज. मी कीर्तनकार असून सुद्धा तुम्हाला सांगतो लय चांगलं कीर्तन करतो म्हणून नका त्याला गुरु मानत बसू. गुरु करना पहचान के पानी पीना शान के और गुरु करना पहचान के. थोडं विको कमी करता द्यायचं. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे बाह्य रंगाने कोणालाही साधू नका ठरवू. हल्ली तुम्ही कोणाच्याही नादायला लागता. तुम्ही तुमच्या मनानच महाराज ठरवता. तो काय करतो हेही पाहत नाही. अरे महाराष्ट्रातल्या लोकांनी मी आवर्जून बोलतोय लाईव्ह कार्यक्रम चालू आहे थोडं लक्ष देऊन ऐका माझं. महाराष्ट्र तुमचा कार्यक्रम पाहत आहेत. धाडस करून एक वाक्य बोलतोय. महाराष्ट्रातल्या लोकांनी ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज सोडून आपलं मस्तक सुद्धा दुसऱ्याच्या पायावर नाही ठेवलं पाहिजेत. महाराज विनंती माझी तुम्हाला. काय कमी केलंय माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायने? अरे आज तुम्ही आम्ही लोक जर एका छत्राखाली बसलो असेल तर हे उपकार दुसऱ्या कोणाचे नाहीये ज्ञानोबराय तुकोबरायचे. आज संप्रदाय सर्व एकत्रित आलाय. जातीवादापासून दूर करण्याचं काम जर या महाराष्ट्रामध्ये कोणी केलं असेल तर ते फक्त आणि फक्त माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायने केलंय. हल्ली काय झालंय महाराज जसे लोक चॉईसनं कपडे घालतात ना तसं परमार्थ सुद्धा चॉईसनं झालेला आहे. कीर्तन ठेवत असताना लोकांना अभ्यासू कीर्तनकार नकोय. कीर्तनकार ठेवत असताना लोकांना अभंगावर बोलणाराही कीर्तनकार नकोय. कीर्तनकार ठेवत असताना लोकांना फक्त लोक कसे गोळा होतील असा चॉईसनं मोबाईल घ्या गाड्यांनो. चॉईसनं काय घ्या? मोबाईल घ्या. चॉईसनं गाडी घ्या. चॉईसनं कपडे घाला. चॉईसनं वॉच घ्या. चॉईसनं चांगले शूज घ्या. चॉईसनं चांगल्या गाड्या घ्या. मोबाईल घ्या. सगळ्या गोष्टी करा. पण कीर्तनकार ठरवत असताना तो थोडा श्रद्धेनेच ठरवा महाराज. पूर्वीचे कीर्तन ठेवत असताना लोक श्रद्धा पाहत होते. आज युट्यूबर कोण फेमस आहे म्हणून तारखे घेतात लोक. युट्यूबर कीर्तनकारच फेमस आहे असं काही नाहीये महाराज. कोण म्हणतंय तुम्हाला पुरुषोत्तम पाटीलच युट्यूबर फेमस आहे? जेवढा पुरुषोत्तम पाटील आहे त्याच्यापेक्षा 10 पट गौतमी पाटील आहे. मग कथीचं ठेवणार आहे का तुम्ही? अजिबात नाहीये. प्रसिद्धीवर महाराज नका ठरू. जेवढे कीर्तनकाराचे फॉलोअर्स आहे त्याच्यापेक्षा तमासगिरांचे फॉलोअर्स आहे महाराज. तेवढ्या उघड्या नागड्या फिरणाऱ्या बायांचे फॉलोअर्स आहे. मग तुम्ही त्यांना आदर्श ठेवणारे? अजिबात नाहीये. मी या मताचा महाराज आहे. तुम्ही तुमच्या मनाने श्रद्धा ठेवता कोणावरही. मी कीर्तनकार म्हणून जबाबदारीने सांगतो ज्ञानोबराय तुकोबराय सोडून तुम्ही कोणावर विश्वास ठेवू नका. जीवनभर तुमचा विश्वासघात होणार नाही महाराज. तुम्ही ज्ञानोबराय तुकोबराय सोडून कोणत्याही भोंदूच्या नादी लागसाल मग तुमच्या जीवनातला घाट ठरलेला आहे. तुम्ही तुमच्या मनाने महाराज ठरवता आणि त्यानं काही लफडे केले की मग लोक म्हणतात बाबा 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 आता तर महाराज लोकही बिघडले. आम्ही म्हणलो होतो तू त्याच्या नादी लाग म्हणून. तू तुझ्या मनानच त्याच्या नादी लागलाय. तू त्याच्या मनानच तुला गुरु केलंय असं काही नाही महाराज. गाडीवर शिष्यावर दिसण्यावर आणि पाकिटावर गुरु कोणाला करूच नका. तो ज्ञानोबरायच्या ज्ञानेश्वरीमध्ये त्याचं जीवन बसतं का पहा. तुकोबरायच्या एखाद्या गाथ्यामध्ये त्याचं जीवन बसतं का पहा. अरे आम्ही तुमच्या समोर
प्रबोधन करतोय, कीर्तन करतोय म्हणजे आम्ही साधू आहे असं नाहीये. जसं DED CET पास होऊन जसं शिक्षक लोक विद्यार्थ्यांना शिकवतात, तसं सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये अध्ययन करून फक्त साधू संतांची उष्टावळी आम्ही तुमच्या समोर सांगतोय. पण विश्वास फक्त तुम्ही ज्ञानोबराय तुकोबरावर ठेवा. कोणाच्याही मागे लागसाल, जीवन बर्बाद करसाल. मग लोक म्हणतात महाराज, आता तर महाराज लोकही बिघडले. महाराज लोक कालही बिघडलेले नव्हते, महाराज लोक आजही बिघडलेले नाहीये, आणि महाराज लोक उद्याही बिघडणार नाहीये. तुमचं पाप आहे, तुम्ही बिघडलेल्या महाराज लोकांच्या नादी लागले. तुमचं पाप आहे. कारण चांगल्यांना कुठे इथं सन्मान आहे महाराज. ऐका कलीचे मेहमान, असत्या सिरिजले जन, पापा देती अनुमोदन करती हेळन संताचे. आषाढी वारी आली की मला हसूच येतं महाराज. हे मीडियावाले आषाढी वारीच्या टायमाला मुलाखत कोणाची घेतात ज्याच्या गळ्यात माळ नाही त्याला. ज्यानं कधी पंढरपूरची वारी पाहिली नाही त्याला म्हणतात पंढरपूर विषयी तुमचं काय मत आहे, काय डोंबलं मत आहे त्याचं, त्याला काय कळणार आहे. त्याच्या गळ्यात माळ नाही हरामखोराच्या, आणि तुम्ही त्याला म्हणतात की पंढरपूर विषयी तुमचं काय मत आहे. तो मुक्कामाच्या ठिकाणी लॉजवर झोपतो आणि तुम्ही म्हणतात पंढरपूर विषयी तुमचं काय मत आहे. अरे पंढरपूरची जर माहिती विचारायची असेल ते एखाद्या 15 दिवसाच्या वारकऱ्याला जाऊन विचारा ना. पण मीडियावाले त्या वारकऱ्यापर्यंत पोहोचतच नाही. दुसरे ढोंगी वारकरी मधात उभे होतात, ते फक्त वारीपुरताच गण लावतात, वारीपुरतच धोतर घालतात आणि वारीपुरतेच बाबा होतात. अजिबात नाहीये महाराज. अरे पंढरपूरचं महात्म्य आणि पंढरपूरच्या वारीचं नुसतं प्रस्थानची तारीख कळली ना वारकऱ्याला महाराज, किती गोड प्रमाणे तो कोबरायचं पहा. संपदा सोहळा नावडे मनाला, संपदा सोहळा नावडे मनाला, संपदा सोहळा नावडे मनाला, संपदा संपदा सोहळा नावडे मनाला, लागला टकळा पंढरीचा. खरं सांगा तुम्ही सर्व जाणकार मंडळी, विको कमी कर माझा, सर्व जाणकार मंडळी थोडं लक्ष द्या माझ्या कीर्तनाकडे. निवडणुकीची तारीख डिक्लेअर झाल्यानंतर पुढाऱ्यांना झोप येते का हो? हा अजून आचारसंहिता लागायची तरी बावळे बिघडून गेले सगळे. याल भेट त्याल भेट, लगेच काही काही तर निवडणुकीच्या अगोदरच खासदार होऊन बसलेले. अरे थांब ना, तिकीट तर भेटू दे. तिकीट भेटायच्या अगोदरच काही काही खासदार होऊन बसले, काही काही आमदार होऊन बसले, काही काही नगरसेवक होऊन बसले. मग निवडणुकीची तारीख डिक्लेअर झाल्यानंतर पुढाऱ्यांना झोप येते का? मग निवडणुकीची तारीख डिक्लेअर झाल्यानंतर जशी पुढाऱ्याला झोप येत नाही, तशी पंढरपूरच्या भेटीची तारीख डिक्लेअर झाल्यानंतर माझ्या वारकऱ्याला झोप येणं शक्यच नाहीये. संपदा सोहळा नावडे मनाला, लागला टकळा पंढरीचा. म्हणून संप्रदायातलं कोणतंही लक्षण बाह्य नाहीये. जेवढे काही लक्षण आहे तेवढे सगळे आंतरिक आहे. आणि काय त्या वैष्णवाचा आंतरिक लक्षण आहे तो कोबरा अभंगाच्या पहिल्या चरणात. वैष्णवता वैष्णव तो जया, वैष्णवता वैष्णव तो जया, वैष्णव तो जया,
वैष्णव 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 जया वैष्णवता जया वैष्णव तो जया वैष्णवता जया वैष्णवता जया वैष्णव 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 अवघी देवा देवा वरी माया अवघी देवा वरी अवघी देवा वरी माया नाही आणि प्रमाण नाही आणि प्रमाण अवघी देवा अवघी देवा घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये माझे तुकोबराय सांगतात वैष्णव तो जया अवघी देवा वरी माया. ऐका ना, 4 प्रकारचे वैष्णव मी तुमच्या समोर ठेवले. वैष्णवाचं एक बाह्य लक्षणही सांगितलं आणि वैष्णवाचं आंतरिक लक्षण सांगत असताना तुकोबराय सांगतात की अवघी देवावरी माया. ज्याचं अवघ प्रेम देवावर आहे त्याला वैष्णव म्हणा. का हो महाराज? अवघ या शब्दाचा अर्थ काय? संपूर्ण. अवघ या शब्दाचा अर्थ काय? संपूर्ण. संपूर्ण या शब्दाचा अर्थ आहे सर्व आणि सर्व या शब्दाचा अर्थ आहे सगळं. शब्द जरी वेगळे वेगळे असेल तरी पण अर्थ एकच आहे की ज्यांचा विषय फक्त भगवंतच आहे त्याला अवघ म्हणतात. काही साधक तुकोबरायकडे गेले, बाबा काय अवघ मनुष्य प्रेम देवावर कसं करू शकतो? शक्यच नाहीये. ही सृष्टी भगवंताने निर्माण करत असताना, हे विश्व भगवंताने निर्माण करत असताना प्रामुख्याने अशा काही गोष्टी निर्माण केल्या की मनुष्य त्याच्यावर जेवढं प्रेम करतो तेवढं कशावरच करत नाही. पहिलं प्रेम करतो मनुष्य माणसाच्या शरीरावर. किती प्रेम करतो मनुष्य? बसणाऱ्या कोणत्या तरी माणसाला असं वाटतं का वयाच्या अगोदर आपलं टक्कल पडावं म्हणून? बसणाऱ्या कोणत्या तरी माणसाला असं वाटतं का आपले काळे केस पांढरे व्हावं म्हणून? वाटतं तुम्हाला? अजिबात नाही. एक जरी केस पांढरा झाला तरी आठवड्याला डाय करतो आपण, एवढं प्रेम आहे आपलं शरीरावर. ठीक आहे, काही लोक शरीरावर प्रेम करत नसतात, दुसरं प्रेम करतो समाजावर. आज अब्जावधी रुपयाची प्रॉपर्टी लोकांकडे, कोट्याधीशे लोक 100 पिढ्या बसून खातील एवढा पैसा आहे लोकांकडे, तरी सुद्धा लोक पॉलिटिक्स मध्ये येतात, तरी सुद्धा लोक राजकारणामध्ये येतात. याचं कारण असं आहे, लोकांना पैशानं समाधान नाहीये. लोकांना असं वाटतं लोकांनी मला मानलं पाहिजे, माझे बॅनर लागले पाहिजेत, माझा उदो. अरे काही काही लोक कीर्तनाला सुद्धा लोक काय म्हणतील म्हणून येऊन बसतात. कपाळाला गंध सुद्धा लोक काय म्हणतील म्हणून लावतात. माझी विनंती गड्यांनो, लोक काय म्हणतील म्हणून कीर्तन नका ऐकू. माझा देव काय म्हणाल म्हणून कीर्तन ऐकायला शिका गड्यांनो. देव काय म्हणाल म्हणून तुम्ही कीर्तन ऐकायला शिका. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे. दुसरं प्रेम करतो मनुष्य समाजावर. काही लोक शरीरावर प्रेम करत नसल, समाजावर प्रेम करत नसल, पण पैशावर प्रेम करत नाही असा जगात माणूसच नाही. तुम्ही सगळे गुंठा मंत्री आहात. कोणते मंत्री आहात? कॅबिनेट मंत्री एखाद्या वेळेस माझी होऊ शकतो, राज्यमंत्री एखाद्या वेळेस माझी होऊ शकतो, मुख्यमंत्री एखाद्या वेळेस माझी होऊ शकतो, पण तुमचा सर्व परिसर एवढा डेव्हलप झाला की तुम्ही सगळे गुंठा मंत्री झालात महाराज. काय झालात? नाही तर इकडं काय येत होतं या जंगलात महाराज? इकडं माणसं काय जनावर सुद्धा या जंगलात येत नव्हते हो, पण आज या जंगलाची स्क्वेअर फूटवर भाव झालाय महाराज. मग ही कृपा आहे तुमच्यावर. तुम्ही सगळे गुंठा मंत्री. खरं सांगा, रात्रंदिवस तुम्ही जे कबाड कष्ट करता, याची टोपी त्याच्या डोक्यावर, त्याची टोपी त्याच्या डोक्यावर, हे सगळे कष्ट कशासाठी करता हो? देवासाठी का पैशासाठी? कशासाठी कष्ट करता? कायसाठी? वा वा, किती गोड उत्तर दिलं. बरं, हे नसेल पटलं तर सोपं करून सांगतो. मी बुलढाणा जिल्ह्याहून तुमच्या गावाला कीर्तनाला आलो. देवासाठी का पैशासाठी?
बोला बोला, पैशासाठी ना, वा वा, असं मोकळं बोला, असं लाजू नका. आम्हाला कळू द्या आमच्याविषयी तुमच्या मनात किती पाप आहे, हे तोंडावाटे बाहेर येऊ द्या. तुम्ही असं मनात नका ठेवू, विष होऊन जाईल त्याचं, बरोबर आहे का नाही? या तीन गोष्टीवर माणूस जेवढं प्रेम करतो तेवढं कशावरच करत नाही. पण या तिन्ही गोष्टीवर साधू संतांनी लात मारली, प्रमाण पहा. विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय त्यांचा झाला नारायण, विषय तो 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 त्यांचा झाला नारायण, विषय त्यांचा झाला नारायण, विषय त्यांचा झाला नारायण, विषय त्यांचा झाला नारायण. नावडे जन धन माता पिता, नावडे जन धन माता पिता, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा झाला नारायण, झाला नारायण, झाला नारायण. विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जन, नावडे धन, नावडे माता, नावडे पिता. ऐका ना दादा, ज्यांचं अवघ प्रेम देवावर आहे त्या लोकांच्या जीवनामध्ये कोणत्याच गोष्टीला प्राधान्य नाहीये महाराज. नाही विचार केला माझ्या जगद्गुरु तुकोबाराने समाजाचा, तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, ब्रह्मी ब्रह्मरस काळ सारावा चिंतने, एकांतवाशी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा. हे प्रमाण कमी वाटत असेल, तिसरं प्रमाण घ्या. तुका म्हणे आता ऐका हे वचन, तेजोनिया जन भक्ती करा. ज्याला परमार्थाची कृपा जीवनामध्ये प्राप्त करून घ्यायची त्यानं काहीतरी कालावधी भगवंताचा सहवासामध्ये एकांतामध्ये गेला पाहिजेत. आणि हा समाज कोणाचा झाला म्हणून आपला होणार आहे? तुम्हाला असं वाटतं लोक तुमच्यावर प्रेम करतात? ह्या जर गोड गैरसमजमध्ये तुम्ही जगत असाल तर ते सोडून द्या. लोक कोणाचेच झाले नाही, तुमचे होतील म्हणून गॅरंटी धरू नका. अरे 100%पैकी 20% ते 25% समाज देवाचा झाला नाही, तर तुम्ही आणि मी काय अपेक्षा करायची लोक तुमच्यावर माझ्यावर प्रेम करतील? अजिबात नाही. हे जाणाऱ्या गोष्टी तिच्याविषयी मनामध्ये खंत मानू नका. लक्ष देऊन कीर्तन ऐका. हे थोडा आवाज कमी कर माझा. जाणाऱ्या गोष्टीविषयी अंतकरणामध्ये खंत मानू नका. समाज जाणार आहे. आतापर्यंत या समाजात कोण राहायचं आलंय? सगळे जाणार आहे. आया है सो जाएगा, राजा रंक फकीर, कोई सिंहासन चढ़ा, कोई बंधा जंजीर. अरे एखादा किती मोठा आमदार असू द्या, किती मोठा खासदार असू द्या, किंवा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असू द्या, तो ज्यावेळेस मरण पावतो ना, तर त्यावेळेस त्याच्या अंत्ययात्रेला जाणारे लोक म्हणतात का हो हॉस्पिटलमधून मुख्यमंत्री आले का? असं नाही म्हणत. एका वाक्यात तुम्ही मेल्याबरोबर लोक तुम्हाला काय म्हणतात माहितीये का? अहो बॉडी आली का? काय म्हणतात लोक? मेल्यानंतर 2 सेकंदात तुमचं नाव जातं. मेल्यानंतर 17 दिवसात 18 दिवसात सातबाऱ्याहून तुमचं नाव जातं. तुमचं आहेच काय महाराज या जगामध्ये? कबीर महाराज सांगतात, आया था नंगा और जाएगा भी नंगा. तुम्ही येता नाही काही घेऊन आले नाही. अरे काय आले तुम्ही? आल्यानंतर 1.25 महिन्यानं तुम्हाला नाव भेटलं, तोपर्यंत तर नावही नव्हतं. बरेचसे लोक म्हणतात की मी हिंदू आहे, कोणी म्हणतं मी मुस्लिम आहे. देशातल्या नव्हे जगातल्या सर्व मुस्लिमांना माझं सांगणं आहे की जन्माला येणारा प्रत्येक मुस्लिम हा हिंदूच असतो. ज्यावेळेस त्याची सुनता होती त्यावेळेस तो मुस्लिम होतो. तसा तर मुस्लिमही होत नाही महाराज. तो मुस्लिमांचं रक्त हिरवं तुमचं लाल आहे अजिबात नाही. सगळे आपण समान आहोत. लोकांनी आपली राजकारणाची पोळी भाजण्यासाठी केलेला हा उद्योग आहे. नाही तर सर्व या जगामध्ये 2च जाती, स्त्री आणि पुरुष. तिसरी मानवता ही सगळ्यात मोठी जात आहे. याच्यापेक्षा मोठी जात या जगामध्ये असू शकत
नाही. म्हणून तुम्ही ज्या तंद्रीत जगता, एक माणूस तर मला म्हणे, महाराज मी जर मेलो ना, काय बोलतात बी असं वजनात, बाबा बाबा बाबा, महाराज मी जर मेलो ना, तर असं समजा आमच्या ठाणे जिल्ह्याचा परमार्थच संपला, तू मरून बघ ना एकदा. कोणा वाचून काय राहिलं महाराज, काय नाही राहिलं. काही म्हणतात महाराज मी जर मेलो ना, तर असं समजा आमच्या ठाणे जिल्ह्याचं राजकारणच संपलं, तू एकदा मर ना. कोणा वाचून काय, हे जुने लोक म्हणायचे इंदिरा गांधी गेल्या भारताचं कसं होईल, काय झालं भारताचं, कुठं काय झालं तवा, इंदिरा गेली तर सोनिया गांधी आलीच ना का, भारत बंद पडला का. सोनियाही गेली, मोदी साहेब आले, उद्या तेही जातील, कोणीतरी नवीन, ज्याच्यात नित्य बदल होतो, जिथं कोणा वाचून काही राहत नाही त्याला जग म्हणतात. म्हणून तुम्ही ज्या तंद्रीत जगत आहात ती तंद्री सोडून द्या. अरे भारतरत्न पुरस्कार असणाऱ्या लता दीदी मंगेशकर ज्या दिवशी मरण पावल्या त्या दिवशी फक्त या देशवासियांनी एक दिवस तिचं स्टेटस ठेवलं होतं. किती दिवस ठेवलं होतं? एक दिवस. भारतरत्न पुरस्कार असणाऱ्या माणसाचं स्टेटस लोक एक दिवस ठेवतात. तुमचं माझं स्टेटस काय? आपल्याला आंघोळीला पाणी सुद्धा आपली बायको टायमावर टाकत नाही. आपलं कोण स्टेटस ठेवणार आहे महाराज? अरे जगातील सर्वात मोठं सुंदर असणारं राम मंदिर, त्या राम मंदिराचं स्टेटस सुद्धा लोकांनी फक्त आणि फक्त 22 जानेवारीला ठेवलं. 23ला देशातल्या 99% लोकांचं स्टेटस राम मंदिर नव्हतं. मग आता राम मंदिरासारखं जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य, त्याचं जर स्टेटस लोक एक दिवस ठेवतात, मला कळत नाही आपलं स्टेटस काय लोक ठेवायला. म्हणून तुम्ही ज्या तंद्रीत जगत आहात ना, मी लय मोठा माणूस आहे, ओ भाऊ ताण घेऊ नको. तू लगे जरी मेला तरी भारत चालणार आहे, कोणा वाचून काही राहत नाही. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, समाजाचा विचार करू नका, आपलं काम करत राहा. मला आमच्या अशोक भैयांना द्यावे तेवढे धन्यवाद. काय सुंदर मंदिर बांधलं महाराज. अरे पैसा कमी नाही आहे तुमच्या मुंबईकर लोकांकडं. एका माणसाच्या गळ्यामध्ये 50-50 किलो 50-50 लाखाचे हार आहे. आता पाठीमागं ते आमचे पांडुरंग शेठ मेले माहिती का? पंढरी का पांडुरंग? पंढरी शेठ बैलगाड्यावाले. 5 किलो तो सोनच असेल त्याच्या गळ्यामध्ये. किती? त्या चैनीनच गळ्याला काहीतरी प्रॉब्लेम झाला होता. एवढ्या मोठ्या चैनी त्यांच्या. एवढा मोठा गोल्डन मॅन माणूस गेला का नाही हो? पैसा लय लोकांकडे महाराज. MIDC झाल्यामुळं ज्यांनी कधी 10 लाख पाहिले नाही त्यांना डायरेक्ट 25 कोटी पाहायला भेटली. एका माय माऊलीच्या गळ्यामध्ये अर्धा किलो तोळ्याचं लॉकेट आहे, अर्धा किलो सोनं आहे. एवढे श्रीमंत आहे. पण जगात श्रीमंत जरी असले तरी मंदिर बांधायची बुद्धी देव सर्वांना नाही देत बरं महाराज. परमार्थ करण्याची बुद्धी देव सर्वांना देत नाही. अन्नदान करण्याची बुद्धी देव सर्वांना देत नाहीये. वारकऱ्यांची सेवा करण्याची बुद्धी देव सर्वांना देत नाही. गोरगरिबांची सेवा करण्याची बुद्धी देव सर्वांना देत नाहीये. आणि ज्या दिवशी श्रीमंत मनुष्य आपली श्रीमंती सोडून गरिबात येईल ना महाराज, त्याच्यासारखा श्रीमंत जगात दुसरा कोणीच राहणार नाही. आणि श्रीमंत माणसाला जर आपली श्रीमंती मोजायची असेल, पैशावाल्याला जर आपल्या पैशाची किंमत करायची असेल, तर पैशावाल्या माणसात नाही फिरायचं. पैशावाल्या माणसानं गरिबामध्ये येऊन बसायचं. त्यावेळेस लोक त्याला श्रीमंत. आता सगळे शावकार जर एकत्रित झाले तर कोण कोणाला शावकार म्हणायचं? शावकाराला जर असं वाटतं लोकांनी मला शावकार म्हणावं, तर शावकाराने शावकारात नाही फिरायचं, शावकाराने गरिबात येऊन फिरायचं महाराज. गोऱ्या माणसाला असं वाटतं ना मी गोरा आहे, तर गोऱ्या लोकांनी गोऱ्या लोकात नाही फिरायचं. गोऱ्यांनी कधी कधी काळ्यामध्ये बी येऊन पाहायचं. मग ते काळे पाहिल्यानंतर लोक तुम्हाला म्हणतील काय गोरा पान माणूस आहे हो. बरोबर आहे का नाही? तुम्ही सगळे जर नेपाळसारखे भोरे भसाड झाले तर कोण तुम्हाला गोरं म्हणणार आहे? अजिबात नाही. चांगल्या माणसाला मी चांगला आहे हे जर सिद्ध करायचं असेल तर त्यानं वाईटामध्ये आलं पाहिजेत महाराज. मी चांगला गायक आहे हे जर तुम्हाला सिद्ध करायचं असेल तर त्यानं कधीतरी बेसुराईमध्ये बी गेलं पाहिजेत ना महाराज. का सगळ्यांनी चांगल्यामध्ये सगळे चांगले फिरले तर कोण कोणाला चांगलं म्हणाल? म्हणून श्रीमंत माणसाला जर आपली श्रीमंती मोजायची असेल तर त्यानं कधीतरी गरिबामध्ये आलं पाहिजे. तुम्हाला जवळच महाराज समुद्र आहे, एवढा अथांग आहे. त्या समुद्राचा अंत आतापर्यंत कोणाला लागला नाही. त्याची लांबी मोजतानी आली, त्याची रुंदी मोजतानी आली, त्याची खोली कोणाला मोजतानी आली. पण समुद्राचं पाप आहे, समुद्राचं नशीब एवढं खराब आहे. समुद्रात जर माणसाला प्रवास करायचा असेल तर बिसलेऱ्या घरून घेऊन जावं लागतं. हे समुद्रातलं सगळ्यात मोठं दुर्भाग्य आहे महाराज. पाणी किती मोठं आहे पण समाजाच्या कामी नाही ना. तसं श्रीमंती भरपूर आहे पण ती जर गरिबाच्या कामी पडत नसेल, ती जर देवाच्या कामी पडत नसेल, ती जर धर्माच्या कामी पडत नसेल, तर जसं समुद्राच्या पाण्याला काही किंमत नाही, ते जसं खारं आहे
तसं श्रीमंताची श्रीमंती सुद्धा खारी आहे, त्याच्यामुळं त्याला किंमत अजिबात नाहीये. आमच्या अशोक भैयाला काय साईबाबांना महाराज सद्बुद्धी दिली असेल. खरं सांगू का, अशा लोकांची धर्माला गरज आहे महाराज. पैसा असून फायदा नाही, पैसा असून काही का वैना निमित्त का असे ना, पण तुम्हाला दरवर्षी कीर्तन ऐकायला भेटतं महाराज. दरवर्षी अन्नदान होतंय. दरवर्षी माझ्या ज्ञानोबरायच्या आळंदीमध्ये राहणारे हे विद्यार्थी यांची थोडी बहुत सेवा होतीये. मी खरं सांगू, आमच्या अशोक भाऊ वखाऱ्यांना काय वखारेच का वखारे या कुटुंबियांना 30 लोकांचं कुटुंब आहे महाराज. किती इथं दोघं नवरा बायको एका घरात राहे ना आणि 30 लोक एकत्रित राहतात. ही त्यांच्या जीवनातली सगळ्यात मोठी संपत्ती आहे. म्हणून त्यांना धन्यवाद देण्यापेक्षा तुकोबरायचं एक प्रमाण मला खूप गोड वाटलं. ऐका. धन्य माता पिता तयाची हो, धन्य माता पिता तयाची धन्य माता पिता तयाची माता पिता तयाची आपुली अहिता जो असे जागता, आपुली अहिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची हो, धन्य माता पिता तयाची आपुली अहिता जो असे जागता, आपुली अहिता जो असे जागता, माता पिता तयाची माता पिता त्यांना पाहिल्यानंतर हे प्रमाण अगदी योग्य. तुका आपुली अहिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची. म्हणून साधू संतांनी शरीराचा विचार केला नाही, एक साधू संतांनी समाजाचा विचार केला नाही, दोन आणि साधू संतांनी धनाचाही विचार केला नाही. या महाराष्ट्राचे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज तुकोबरायकडे नजराणा घेऊन गेले. बाबा बायको अन्न करता मेली तुमची, घ्या न हो धन. तुकोबरायच्या मुखातले उद्गारे, सोने रुपये आम्हा मृत्तिके समान, माणिक पाषाण खडे जैसे, आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, तुमचे रवित धन ते मज मृत्तिके समान. कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी, म्हणवा हरीचे दास, तुका म्हणे मज हे आस. म्हणून सर्व गोष्टीचा त्याग साधू संतांनी केला. याचं कारण अवघी देवावरी माया विठोबार कुमाई, हरी जय जय विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, हरी राम राम, हरि जय 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 हरि जय, हरि जय जय विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई. टाळी टाळी बसलेले मुले टाळी वाजवा. हरी विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई,
रखुमाई विठोबा 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 हे रखुमाई विठोबा रखुमाई हरि विठोबा रखुमाई सर्वांनी हात वर करा बरं एकदा वा 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 कॅमेरेवाले त्यांचे हात घे सर्व वा 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 जय श्रीराम केले हातवर 2 मिनिटं सर्वांनी एक टाळी एक बोल तालास्वरात साईबाबाला सुद्धा ज्या नामस्मरणाविषयी आनंद वाटत होता आणि अख्खं विश्व ज्या नावापुढं वेडं झालंय त्या नामा भगवंताचं फक्त 2 मिनिटं माझ्या पाठीमागे सर्वांनी चिंतन करा श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय राम श्रीराम जय राम जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम श्रीराम जय राम सर्वांनी श्रीराम जय राम जय जय राम 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 श्रीराम जय राम जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम 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 जय राम जय जय राम प्रभु रामचंद्र भगवान की प्रभु रामचंद्र भगवान की जय श्री राम जय जय श्री राम श्री राम जय जय श्री राम जय नाही अनिक प्रमाण तन धन तृणजन पडता जड भारी नेमान टळे निर्धारी नाही अनिक प्रमाण तन धन तृणजन तुका म्हणे याती हो का तयाती बलती नाही अनिक प्रमाण तन धन तृणजन अभंगाची सरळ भूमिका मी तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवली मला आनंद वाटतोय की एवढं गोड नियोजन आमच्या या सर्व वखारे कुटुंबियांनी आमच्या अशोक भाऊ आणि त्यांची सर्व भावंड मला वाटतं 6 भावंड आहेत त्या सर्वांनी एवढं गोड नियोजन केलं आहे आणि त्यानिमित्त तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला आहे माझी विनंती आहे काय या देशात मंदिराची गरज आहे लक्ष देऊन ऐका परवा दिवशी एका चांगल्या नास्तिकाने मला प्रश्न केला म्हणे महाराज एवढं मोठं राम मंदिर बांधण्यापेक्षा जर त्या पैशात गोरगरिबाच्या शाळा काढल्या असत्या कॉलेजेस काढल्या असत्या तर या देशातले गोरगरिबाची मुलं शिकले असते मी त्याला जे उत्तर दिलं ते ऐकण्यासारखं आहे म्हणलं मूर्खा शाळेमध्ये बिघडलेले लोक कॉलेजमध्ये बिघडलेले लोक IT पार्कला बिघडलेले लोक युनिव्हर्सिटीमध्ये विद्यापीठामध्ये बिघडलेले लोक हे जेवढे काही देशातले बिघडलेले लोक आहे
त्यांना दुरुस्त करण्यासाठी या देशामध्ये फक्त मंदिरच आहे म्हणून पहिलं मंदिर बांधायचं, नंतर बाकीच्या गोष्टी. अरे राम मंदिराचं मूर्ती प्राण प्रतिष्ठा झाली त्या दिवसापासून आपल्या देशाची उंची अजून जास्त झाली. आपण भाग्यवान आहोत की आपण महाराष्ट्रीयन लोक आहे. तुम्हाला राम मंदिराची खुबी सांगतो. राम मंदिराचे जेवढे प्रमुख 10 इंजिनियर होते, किती इंजिनियर होते? 10. त्यामधले प्रमुख 8 इंजिनियर आपल्या महाराष्ट्रातले. कुठले? महाराष्ट्रातले. राम मंदिराच्या दरवाजांना जेवढा साग लागला तो साग सुद्धा कुठला होता? आपल्या महाराष्ट्रातला होता. अजून याच्या पुढे जाऊन सांगू का? जगातला जेवढा काही पैसा गोळा झाला, गोर गरिबानं काय श्रीमंतानं जेवढे काही पैसे दिले, ते पैसे ज्या माणसाच्या हातात आहे त्या अयोध्येच्या राम मंदिरातले ट्रस्टी म्हणजे सचिव गोविंदगिरीजी महाराज ते सुद्धा आपल्या महाराष्ट्रातले. याचा तुम्हाला आणि मला स्वाभिमान असला पाहिजे. दिल्ली एअरपोर्टवर ज्यावेळेस फॉरेनचे लोक उतरायचे, विदेशातले लोक उतरायचे की दिल्ली एअरपोर्टला उतरल्यानंतर ते पहिलं म्हणायचे ताजमहल कुठे. आता याच्यानंतर विदेशातला कोणताही व्यक्ती दिल्ली एअरपोर्टला उतरला तर पहिलं त्याच्या मुखातून निघाल की अयोध्येचं राम मंदिर कुठे. एवढं सुंदर मंदिर बांधलंय. माझी सर्व मंडळीला विनंती आहे, मरायच्या अगोदर एकदा अयोध्येला जा. माया हो, तुमच्या नवऱ्यांना सांगा, बाबा मला साडी नको, चोळी नको, मला कानातलं नको, नाकातलं नको, गळ्यातलं नको, फक्त मरायच्या अगोदर एकदा मला पंढरपूरला आपल्या अयोध्येला घेऊन जा. जो अयोध्येला न जाता मेला. आमच्या गावाकडे एक जुनी म्हणे, जन्मी आला याला आणि पाणी वाहता वाहता मेला. म्हणून प्रत्येकानं जा अयोध्येला. महाराज एवढं सुंदर मंदिर आहे. अरे स्वर्गातील लोकांना सुद्धा तो सोहळा पाहायला भेटला आणि आपल्याला पाहायला भेटला. आपण किती भाग्यवान लोक आहे महाराज. तसं आपण लोकांनी जेवढं पाहिलं तेवढं कोणीच पाहिलं नाही या 10 वर्षात. आपण कोरोना पाहिला, चिकनगुनिया पाहिला, डेंगू पाहिला, डेल्टा पाहिला, म्युकर मायक्रोसिस पाहिला, 370 कलम रद्द होताना सुद्धा आपण पाहिली, राम मंदिराचा निकाल सुद्धा आपण पाहिला, कोरोनाच्या काळामध्ये 5 ऑगस्टला राम मंदिराचं भूमिपूजन सुद्धा आपण पाहिलं, राम मंदिराचा लोकार्पण सोहळा सुद्धा आपण पाहिला. सगळं महाराष्ट्र झोपेला असताना सकाळी 5 वाजताचा शपथविधी आपण, एका पक्षाचे 4-4 पक्ष पाहिले. आता तर कोण कुठं चाललं काही कळत नाही. परवा दिवशी एक बीजेपीचे चांगले आमदार माझे मित्र होते, त्यांना म्हणलं तुम्ही असं करा, आता फक्त राहुल गांधीचा आणि सोनिया गांधीचा प्रवेश करून घ्या, म्हणजे मग ताणच नाही राहिला या देशाला. अवघड काम झालंय ना महाराज. सगळं पाहिलंय महाराज. जुन्या लोकांना जर विचारलं तुम्ही काय पाहिलं, ते एवढंच म्हणतात आम्ही 72चा दुष्काळ पाहिला. पण आपण जेवढं पाहिलं तेवढं कोणीच पाहिलं नाही. म्हणून आपण भाग्यवान मंडळी आहोत दादा. आमच्या अशोक भैयाने एवढं गोड मंदिर बांधलं, द्यावे तेवढे धन्यवाद. महाराज ज्या माणसाने धर्माचं काम केलं त्या माणसाला निश्चित धर्म त्याच्या पाठीमागे उभा राहतो. हा काय धर्माचा नेम आहे. म्हणून खूप सुंदर नियोजन त्यांनी केलंय. आणि आज ज्यांच्यामुळे तुमच्या दर्शनाचा योग मला प्राप्त झालाय, आमच्या नांदेड जिल्ह्याचं वैभव, आमच्या माळा कोळीचे ज्यांनी हे सुंदर मंदिर बांधलं, असे नाही असे हजारो मंदिर ज्यांनी बांधले, आमच्या मंदिराचे शिल्पकार आमचे ओम भैया. काय आज ज्यांनी नियोजन केलं ते सुद्धा ओम प्रकाश आहेत. गायक सुद्धा ओमकार जगताप आहे. म्हणजे सगळे ओम पासूनच सुरुवात आहे. बरोबर आहे का नाही? म्हणून आमच्या ओम भैयामुळं तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय. जाता जाता सर्वांना एवढंच सांगेल, प्रत्येकाने देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा. प्रत्येकाने एकत्रित या. जीवनामध्ये व्यसन करू नका. या भारताला पाकिस्तानपासून भीती नाहीये, या भारताला बांगलादेशपासून भीती नाहीये, या भारताला नक्षलवाद्यापासून सुद्धा भीती नाहीये. या देशाला सर्वात मोठी भीती जर कशापासून असेल तर ती फक्त व्यसनापासून आहे. म्हणून सर्वांना विनंती आहे, दारू गांजा मत पी यारो अक्कल गुम हो जाती है, अपने पलों का दाम खर्च के मुंह में मिट्टी आती. म्हणून प्रत्येकानं व्यसनापासून दूर राहा. आई वडिलाची सेवा करा. मी दररोज सांगतोय, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आई माझी मायेचा सागर, दिला तिने
आणि रखरख त्या रानात राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात कधी मिळेल मुठभर घास कधी गडे तिला उपवास ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार म्हणून प्रत्येकाने आपल्या आई वडिलाची सेवा करा धर्माची सेवा करा गायीची सेवा करा पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो नजर लागाव एवढा गोड कार्यक्रम आहे महाराज या कार्यक्रमाचा आदर्श तुमच्या परिसराने घ्यावं एवढा चांगला कार्यक्रम नाही हा तालुक्याने घ्यावं एवढाही चांगला नाहीये जिल्ह्याने घ्यावं एवढाही चांगला नाहीये अख्ख्या महाराष्ट्रानं आमच्या अशोक भैयाच्या कार्यक्रमाचा आदर्श घ्यावा एवढा सुंदर कार्यक्रम आहे महाराज जे जया पाहिजे ते आहे रे महाराज काय कमी इथं साईबाबाची कृपा ज्याच्यावर झाली त्याला काय कमी महाराज सबका मालिक एक आहे आणि साईबाबाच्या कृपेमुळे त्यांचं एवढं सुंदर नियोजन म्हणून त्यांच्या सर्व वखारे कुटुंबियांना त्यांच्या सर्व भावंडांना त्यांच्या सर्व आप्तेश नातेवाईक मंडळींना द्यावे तेवढे धन्यवाद आहेत आवाज कमी कर थोडा म्हणून पुनश्च एकदा ज्यांनी गोड असं गायन केलं आमच्या सर्वचे आळंदीकर गुणीजन मंडळी आमच्या संस्थेतले हे छोटे छोटे मुलं बाबाजी सुद्धा कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत ज्यांनी आपलं जीवन धर्मासाठी व्यतीत केलंय आपलं जीवन भगवंतासाठी व्यतीत केलं असे संत महात्मा सुद्धा यांची सुद्धा उपस्थिती या कार्यक्रमाला आहे म्हणून सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो आणि पुनश्च एकदा आमच्या अशोक भैयांनी एवढं गोड नियोजन केलं निश्चित साईबाबा त्यांच्या जीवनामध्ये उदंड आयुष्य देव आणि त्यांच्याकडून समाजाची देशाची संप्रदायाची सेवा करून घेऊ अशी ज्ञानोबराय तुकोबरायच्या चरणी मी प्रार्थना करतो आणि झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज हरी विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल